नमस्कार, मी सिद्धी आणि मी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. जास्त लांब नका जाऊत कारण आवाज ऐकू येणार आहे. तर आज आम्ही आलो आहोत पाचगणीला. येस. आणि प्लॅन असा आहे की आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत. हा प्लॅन कसा झाला आहे मी जरा शांतीच्या ठिकाणी जाऊन सांगते. बट आता आम्ही पाचगणीला आलो, जस्ट थांबलो आणि मे बी आम्ही पॉइंट्स थोडे बघू आणि देन वी विल गो टू महाबळेश्वर. तर एवढं ओव्हर ऍक्टिंग करण्या एवढी थंडी नाहीये, पण आम्हाला ओव्हर ऍक्टिंग करायला आवडते. पण भरपूर वारा आहे. वारा खूप आहे त्यामुळे कान कव्हर्ड ऑलरेडी ऑगस्ट वाऱ्याचा झोता म्हणून रडायला लागला. हो. जस्ट मी हर आमच्या दोघांचे हजबंड आणि तिची 2 मुलं, ज्यातला एक दादा इथे आहे. हाय दादा, कसं वाटतंय तुला इकडे येऊन? छान. आणि तो दादा तोंड बघा, फक्त वाऱ्याला घाबरलाय. वाऱ्याला घाबरलाय, तोंड बघा. वाऱ्याला घाबरलेला दादा. रडू आला त्याला वाऱ्यामुळे. बापरे, उडायला होतंय त्याला माझ्या पायाला. इकडे आम्ही टेबल टॉप पॉइंटला आलोय. असं धुकं पडलंय. इथे लेक आहे, दिसत नाहीये प्रॉपरली. लास्ट 10 डिसेंबरला आय टर्न 30 आणि 6 ऑगस्टला माय जीजू विल टर्न 40. सो ह्या 2 डेट्समधलाच काही पिरियड आहे ज्याच्यात आम्ही चौघंही आमच्या 30sमध्ये आहोत. अँड नेक्स्ट दिस विल हॅपन 9 years लेटर इन आवर 40s. सो दॅट इज वाय दिस ट्रिप वॉज प्लॅन होता महाबळेश्वरचा, पण ऑन द वे आम्ही पाचगणीला थांबलो. तिथे आम्ही 700 रुपीज देऊन एक गाईड हायर केले, ज्यांनी आमचे एकदम अमेझिंग व्हिडिओज घेतले आणि त्यांनी आम्हाला बरेचसे शूटिंगवाले पॉईंट्स दाखवले. वेलकमचं लास्ट सीनचं घर, राजा हिंदुस्तानीचं सॉन्ग, तारे जमीन पर, चेन्नई एक्सप्रेस, बाजीराव मस्तानी, असे बरेचसे मूवीज इथे शूट झाले आहेत. पांडवांच्या पायाचे थडसे आहेत इकडे ठसे. ही पांडवांची चूल आहे, इथे ते लोक जेवण बनवायचे. ती झिजली आहे आता वर्षानुवर्षांमध्ये. ह्याला भीम चूल पण म्हणतात. आणि इकडे हे जे खाली दिसते ग्राउंड, हे ग्राउंड इथे तारे जमीन परचं शूटिंग झालेलं. 5 गणी म्हणजे 5 पठार बेसिकली. तर आम्ही उभे आहोत, तो तिसरा पठार आहे. इकडे समोर तुम्हाला 2 दिसत असतील. असे समोर एक आहे जिथे राजा हिंदुस्थानीचं झाड पण आहे, जिथे जिथे सॉन्ग शूट झालेलं. आय थिंक हे झाड आहे, ते म्हणतात ते हे झाड, ह्याच्या खाली त्यांचं सॉन्ग शूट झालेलं. पाऊस जाम आहे, पण ही समोरची कृष्णा नदी आणि ती सावित्री नदी, तर तिकडे त्यांचा संगम आहे. इकडून आता आम्ही गुफेत जातोय. असं खाली उतरायचं आहे आणि गुफेमध्ये एक रेस्टॉरंट आहे जिथे चहा कॉफी वगैरे घेऊ शकता. ही खरं गुफा आहे आणि हा व्ह्यू आहे. आणि पाऊस येतोय, थंडी वाजते जाम. ही अशी केव आहे आणि केवमध्ये त्या लोकांनी स्मॉल लाईक स्नॅक जॉईंट सॉर्ट ऑफ अ सिच्युएशन आहे. इथे गुफेत आत गेल्यावर अशी मूर्ती आहे शंकराची. खाली पाणी आहे आणि हे पांडव आहे तिथे. तर आत्ता आम्ही आलो आहोत पाचगणीच्या टेबल टॉप पॉईंटवरनंच खाली एक गुफा आहे. तिथे गुफे त्या लोकांनी दाखवून असे टेबल्स टाकून एक डेन रेस्टॉरंट ऑर समथिंग आहे. आणि तिकडून एक अंडरग्राऊंड टनल आहे जिथून आम्ही आता गेलो आणि तिथून असं फिरून परत यू कम आउट फ्रॉम हिअर. सो इट्स लाईक अ क्यूट स्मॉलचा केव एक्सकर्शन. आणि डिफिकल्ट नाही आहे, वरून येताना असं वाटलं डिफिकल्ट आहे, पण जास्त पायऱ्या नाही येणार, 15-20 पायऱ्या असतील, पण फन एक्सपिरियन्स असं जवळच्या जवळ. ही ट्रिप मोस्टली आम्हा चौघांना एकत्र टाईम स्पेंड करण्यासाठी म्हणून प्लॅन केलेली, त्यामुळे जास्त काही प्लॅन नव्हता. पाचगणी झाल्यावर आम्ही गेलो महाबळेश्वरला. ऑन द वे एक धबधबा होता, तिथे थांबलो आणि वेदर खूप मस्त होतं. महाबळेश्वरला आम्ही थांबलेलो सागरच्या एका फ्रेंडच्याच बंगलोमध्ये आणि पूर्ण वेळ सकाळ दुपार संध्याकाळ रात्र पूर्ण वेळ फक्त धुकं आणि धुकं होतं आणि काहीच समोरचं दिसत नव्हतं. त्यामुळे वेदरनी अजूनच आम्हाला खूप एन्जॉय करायला स्कोप दिला. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही गेलो प्रतापगडला. नमस्कार, आज आहे डे 2 महाबळेश्वरमध्ये आणि आम्ही आलो आहोत प्रतापगडला. वातावरण खूप छान आहे आणि आता आम्ही गाईड घेतले आहेत. किती रुपये? 600 रुपये देऊन गाईड घेतले आहेत. आम्हाला आता सगळं सांगणार. आम्हाला थोडं माहिती आहे ऑफकोर्स, एकदम डिटेलमध्ये ते छान सांगतात. मला वाटतं आत्ताचा जो राजा शिवाजी चित्रपटामधला जो क्लायमॅक्स आहे त्यामुळे लोकांना उत्सुकता असेलच. अफजल खानाचा वध आणि सगळं जे या परिसरात झालेलं आहे. त्यांचे छोटे शिलेदार मावळे
चलो चलो सी यू. पाऊस असल्यामुळे मला जास्त काही फिल्म करता आलं नाही, पण आमच्या गाईडने आम्हाला एवढी मस्त माहिती दिली की आम्ही खूप एन्जॉय केलं प्रतापगड. हे जात आहे इथे दळण दळायचे आणि किल्ल्याच्या बांधकामासाठी सिमेंट वगैरे जे आहे चुना तो दळायचे, आणि हे हौद आहे इकडे बैल फिरायचे मिक्स करायला सगळं. आणि हा किल्ला आहे. इथे अजून मावळांचे फॅमिलीज जे आहेत ते अजून राहतात किल्ल्याचे मानकरी. हे इथे अशी चोरवाट आहे. चोरवाट इथे इथे बरेच साप वगैरे असतात, त्यामुळे त्यांनी सांगितलं जास्त जाऊ नका पुढपर्यंत. हे झेंड्याचा बुरुज आहे, वॉच टावर, आणि इथे खाली पार्किंग आहे पण काहीच नाही दिसत आहे, काहीच नाही दिसत, एवढं धुकं आहे. हे बघ स्टार्ट तिथून होते ते हे बघ खाली खाली. हा इकडचा मॅप आहे, पूर्ण मॅप आहे. आणि एक भवानी मंदिरच्या थोडंच पुढे इथे हस्तकलांचं दुकान आहे. हस्तकला प्रतापगड, खूप छान कलेक्शन आहे, ज्वेलरी, मॅग्नेट्स आणि एव्हरीथिंग. आम्ही बरीच शॉपिंग केली आहे. हे असं सगळं उन्हाळ्यामध्ये हे जास्त चांगलं दिसतं, कारण आता धुकं इतकं आहे की बरंच गोष्टी दिसत नाही. पण वरती अशी दुकानं, खायला वगैरे असं बरंच काही आहे. सो हा कडेलोट पॉईंट आहे, जिथून जर कोणत्या मावळ्याने गद्दारी केली तर त्यांना डायरेक्ट फेकून द्यायची. इथे खाली खोल दरी आहे, त्यांना धान्यांच्या पोत्यात भरून बांधून फेकून द्यायचे, ताकी जर झाड बीड असेल तर तिथे ते लटकून वाचू नयेत म्हणून. पण प्रतापगडवर असं कधी झालं नाही की त्यांना फेकण्यात आलं. आता एवढं धुकं आहे, खूप जास्त धुकं आहे, खूप भीती वाटते इथे उभं राहायला. काहीच दिसत नाही आहे, उन्हाळ्यात दिसतं हे सगळं. पण प्रतापगडवरून कधी कोणाला फेकण्याची वेळ नाही आली आहे. रायगडावरून टकमक टोकावरनं फेकलेला आहे. आम्ही प्रतापगडवरच मस्त भाकरी, पिठलं, वांग्याचं भरीत, पुरणपोळी असा मस्त बेत केला. थोड्या वेळ कोयनेच्या काठी वेळ स्पेंड केला, मस्त धबधबे बघत आणि धबधब्यांमध्ये मजा करत परत आलो. आणि अशीच होती आमची महाबळेश्वर ट्रिप. आय नो मी जास्त व्लॉग करू शकले नाही, कारण लाईक आय सेड आम्ही सगळे टाईम स्पेंड करण्यातच एवढे मग्न होतो की फिल्म करायचं खूप बाजूला राहून गेलं. पण ही एक खूप मेमरेबल ट्रिप होती आणि त्याची आठवण मला माझ्या यूट्यूब चॅनलवर सेव्ह करून ठेवायची आहे. त्यामुळे हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि महाबळेश्वरमध्ये आम्ही नेक्स्ट टाईम जाऊ तेव्हा अजून काय काय बघू हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि आपण लवकरच पुन्हा भेटू.